सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या खूप साऱ्या रेमेडी पाहतो आणि ह्याच रेमेडी कधीकधी आपण करून पाहिल्या तर आपल्याला त्याचं योग्यरित्या फळप्राप्तीसुद्धा होते. परंतु तुम्हाला माहिती आहे का, नाभी एक अशी आपली केंद्रबिंदू आहे. म्हणजे काय तर नाभी, आई आणि मुलांचं जे नातं आहे हे नाभीतून आपण पाहतो की नाळ एक जोडलेली असते आईबरोबर मुलाची. आणि ह्याच नाभीतून आपण काही असे उपाय करू शकतो. ह्या नाभीला घेऊन म्हणजे ह्या नाभीवर हात ठेवून काही आपण असे उपाय करू शकतो ज्याने आपली कुठलीही इच्छा असू द्या किंवा आपले कुठलीही अडचण असू द्या, ती अडचणसुद्धा ह्या नाभीकडे बोट ठेवून किंवा आपला हात फिरून आपण बरेचसे आपले अडचणी दूर करू शकतो किंवा आपल्या इच्छासुद्धा पूर्ण करू शकतो. त्यातनंच आज एक प्रकार मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आता हा जो उपाय आहे, हा उपाय कोणी करायचा आहे बघा. ज्यांना कुणाला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, म्हणजे ज्यांची कुठली भांडणं असू द्या किंवा घरातली एखादी व्यक्ती खूप आजारी पडते किंवा तुम्हाला खूप पैसे हवेत, अर्जंट आहे आणि एखाद्या ठिकाणातून तुमचे पैसे यायचे थांबलेत, ते येत नाही किंवा तुमचा एखादा लोन भरायचा आहे आणि तो लोन भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे येत नाही, म्हणजे पैशांचे मार्ग मोकळे होत नाही किंवा तुमची कुठेतरी खूप सारी बाकी आहे आणि ती बाकीसुद्धा एखाद्या दुकानाची, कुणाकुणाची तर किराणा दुकानात सुद्धा बाकी भरायची असते. इतके वाईट दिवस आलेले असतात. तर कुठलेही दिवस कसेही असू द्या, ते दिवस जर पलटवायचे असतील तर आपल्याला आजचा जो उपाय आहे हा उपाय नक्कीच करून पाहायला हरकत नाही. आता काय करायचं, आजारी व्यक्ती असली तरीही चालेल किंवा लग्न तुमचं जमत नसेल तरीही चालेल, एखादा बिझनेस व्यापार चालत नसेल तरीही चालेल किंवा एखाद्याबरोबर तुमचं खूप भांडण झालं आणि त्या व्यक्तीला तुमच्यापासून लांब करायचं आहे, त्या व्यक्तीपासून सुटकारा हवा आहे तरीही चालेल, कुठलीही गोष्ट असेल तरीही चालेल. आता काय करायचं आहे, तुम्हाला जी आपली नाभी आहे त्या नाभीवर रात्री तुम्ही 10 नंतर ज्यावेळेला झोपायला जाता, जेव्हा केव्हा तुम्ही झोपायला जाता त्यावेळेला गाईचं थोडंसं तूप घ्यायचं. अगदी 2 थेंब तूप हाताला गाईचं घ्यायचं आणि त्यानंतर आपली जी नाभी आहे त्या नाभीला थोडंसं लावायचं आणि हे जे तूप आहे ते राऊंड राऊंड करत आपल्याला आपल्या नाभीवर चोळायचं आहे. चोळत असताना जी तुमची इच्छा आहे किंवा जी तुमची अडचण आहे ती अडचण तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणायची. काय तर तुमची इच्छा असेल की तुमचं लग्न व्हायला हवं आहे, तर तुम्ही असा मनातच विचार करा की तुमचं लग्न जुळलेलं आहे. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला एखाद्या शत्रूचा खूप त्रास आहे, तर तो शत्रू तुमच्यापासून खूप लांब गेलेला आहे असं तुम्ही मनात आणा आणि त्यानंतर कट 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 म्हणजे 3 वेळेला तुम्हाला कट कट म्हणायचं आहे. आणि बघा, तुम्हाला हा उपाय एकच दिवस करायचा आहे, एकदाच करायचा आहे. ज्यावेळेला तुम्ही हा उपाय कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जी गोष्ट केलेली आहे, म्हणजे तुम्ही हा जो उपाय केलेला आहे, ह्या उपायातून तुम्हाला भरपूर फायदा झालेला असेल. कारण नाळ ही तुम्हाला माहिती आहे की आईबरोबर जोडली गेलेली ही जी नाळ आहे, ही नाळ खूप सारं आपले जे शरीर आहे त्या शरीराला त्या नाभीतून खूप काही मिळत असतं. त्यामुळे ही जी नाभी आहे या नाभीवर मी ह्या आधी सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला की तुम्हाला एक असा मंत्र म्हणायचा आहे. खूप सारे व्हिडिओ ह्या नाभीवरून मी टाकलेले आहेत आणि त्यातनंच आज हा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. तुमची जी पण कुठली इच्छा आहे ती इच्छा ह्या नाभीद्वारे तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. फक्त जेव्हा केव्हा तुम्ही उपाय करणार आहात, तो उपाय करत असताना तुम्हाला होकारार्थी विचार करायला हवे. ज्यावेळेला तुम्ही एखादे नकारार्थी विचार करता त्यावेळेला सर्व गोष्टी नकारार्थी घडतात. त्यामुळे कुठलाही उपाय सांगा किंवा काहीही करताना तुम्ही सगळ्या गोष्टी होकारार्थी विचार करा. नक्कीच जीवनात जे काही तुमच्या शक्य आहे ते भरपूर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल. प्रत्येक व्यक्ती तुम्ही जे काही हवं आहे तसं मिळवून आणि त्या व्यक्तीकडून तुम्ही करून घेऊ शकता. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.